श्री स्वामी समर्थ गोपाळबा केळकर यांचे पखरीतील अध्याय 67. नाना सोहने सोलापूर यांनी अकोला संसद चाकरी मिळावी म्हणून बहुत दिवस उमेदवारी केली. सोहने हुशार होते. मालोजी राजाने प्रसन्न होऊन संस्थातर्फे काम चालवण्यास सोलापूरात पॉलिटिकल एजंट यांच्याकडे वकिली करण्यास काम नेमले. वकिलाची एक सनद लिहून त्याचवर कापड शिक्कामोर्तब करून सोहने त्यांच्याजवळ दिली. पराभारे पॉलिटिकल साहेब यास एक यादी लिहून सोहने यांनी संस्थांतर्फे वकील नेमले आहे, त्याच्या हस्ते संस्थांसंबंधी काम घ्यावे म्हणून कळले. सोहने यास परमानंद होऊन सोलापूर जाण्याच्या पूर्वी स्वामी महाराजांचे आशीर्वाद घेण्यास श्री समाजाजवळ आले व श्रीचे दर्शनास घेऊन चरणाजवळ सनद ठेवले. महाराजांच्या हातून सनद प्राप्त व्हावी अशी त्यांची फार इच्छा होती. पण त्रिकालज्ञानी महाराजांची सनद घेऊन सोहने यांच्या हातात न येता तिसऱ्याच्याच हातात दिली. सोहने निराश होऊन सनद घेऊन सोलापूरला गेले. राजा शिक्क्यावर समराजांच्या कृपालोकन शिक्का पडला नाही. मग त्या सनदीचा काय उपयोग होणार. साहेबाची भेट घेऊन सनद दाखवून आपणास संस्थानातर्फे काम चालवण्यास सोहने यांनी कळवले. साहेबांनी सांगितले की आम्हास वकिलीची जरूर नाही. राजासाहेब पत्रव्यवहाराचे काम चालवावे, तुम्ही परत जावे असा निरोप दिला. तेव्हा सोहने या अनुभव आला. पोटशिवळ ब्राह्मण. एक वैष्णव ब्राह्मण शुद्ध असून पोटशिवळ अति व्याधिग्रस्त होता. त्याने बरेच दिवस महाराजांची सेवा केली. 150-200 सेवेकरी समर्थांच्या जवळ असत. सितक्याने तो सेवा किती करायची, परंतु त्रिकालदर्शी श्री तीर्थप्रसाद यांच्याजवळ घेऊन जाऊन बसणे हीच काय ती सेवा. थोड्या सेवा करणे निकट सेवा करावयास मिळे, म्हणजे छाट्या धुणे, पलंग झाडणे, स्वयंपाक करणे, फुले आवळणे, दिवाबत्ती करणे वगैरे करणे. महाराजांजवळ कुठे जावायचे निघाले म्हणजे त्याच्या सामानाची ओझी होणे असे पोटशिवळ ब्राह्मणा व्यथेने अत्यप्राप्त झाला. साखर विहिरीवर महाराज बसले असता जवळच एक लिंबीचे झाड आहे. त्याजवळ बसून ब्राह्मण त्याने प्रार्थना करीत आहे. तो त्याच्याजवळ पाहून समर्थ म्हणाले, काय रे आम्ही तुझ्या बापाचे काय लागतो का आहोत. उगीच आम्हा संन्यासाजवळ येऊन का मरतोस असे बोलून उगीच राहिले. ब्राह्मणाला, महाराज आम्हास आपल्याशिवाय कोण राहत आहे, अनाथावर कृपा करावे असे म्हणून मोठ्याने ओरडू लागलं. ते ऐकून दीनदयाळ कळवळले आणि म्हणाले, हत्तीच्या लेंड्या आणि तुझ्या डोक्यावर लिंबाचा पाला एकत्र करून खा, म्हणजे तुझं पोट शिकून जाईल. हे समजले वाक्य ब्राह्मणाने शिरसंबंध करून लगेच जाऊन त्या 2 जिन्स करून एकत्र करून खाल्ल्या. दुसऱ्या दिवशी समर्थ तेथेच होते. परंतु ब्राह्मणाने महाराजांच्याच प्रार्थना कळवला, महाराज लिंबावर पाला कडू फार लागतो. ते ऐकून भक्त कल्पद्रुम त्यास रागून म्हणाले, अरे या फांद्याचा पाला खा, म्हणजे गोड लागेल. हा काय चमत्कार. त्या झाडाच्या 3 फांद्या असून 2 काड्या व ज्या फांदीस समर्थाने हात शिवला ती फांदी गोड. काय समर्थ आहे. झाड अद्याप आहे, पुष्कळ आहेत. फांद्या पाल्याचा प्रसाद घेऊन म्हणून पाला आढळून नेतात. पण जो कोणी वाकडवास गेला असतील त्या समर्थांना ठाऊक असेलच. असो, त्या ब्राह्मणाचे पोटशिवळ आणि औषधाचे थोड्याचे दिवसात गेले व समर्थांचे अनन्य होऊन मजला अनुग्रह द्यावा अशी समर्थांची प्रार्थना लागला. त्या महाराज म्हणे, जा कांद्याचे बोंडे खा. याचा अर्थ वेळी तिथेच कोणास कळला नाही, परंतु ब्राह्मण पुढे स्वामीचा भक्त झाला.